नमस्कार, आज आपण कोबी मंचुरियन कसं करायचं ते बघणार आहोत। त्यासाठी मी कोबी, कांदा घेतलेला आहे, शिमला मिर्च, गाजर, ही कांद्याची पात, आलं लसूण पेस्ट आणि बारीक चिरलेली मिरची आहे। हे सगळं स्वच्छ धुवून घ्यायचं, भाज्या आणि बारीक चिरून घ्यायच्या। तर आता आपण सुरुवात करूया। एक बाउल घ्यायचा मोठा किंवा काही मोठं तुमच्याकडे भांडं असेल ते घ्यायचं। हे भाज्या सगळ्या मिक्स करायच्या। भाज्या बारीकच चिरून घ्यायच्या। आता याच्यामध्ये आपण मीठ घालूया आणि ही काळी मिरी पावडर आहे ती घालूया थोडीशी। 1 चमचा मैदा आणि 1.5 चमचा कॉर्नफ्लॉवर। 1 चमचा ही शेजवान चटणी आहे। शेजवान चटणीमुळे मंचुरियन आणखी टेस्टी होणार। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं। आता हाताने मिक्स करूया। याच्यात आपल्याला पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे। मीठ टाकल्यामुळे भाज्यांना पाणी सुटलेलं असतं, त्यामुळे पाणी अजिबात वापरायचं नाही आहे। असा आपला गोळा बनला पाहिजे भाज्यांचा, पाण्याची गरज लागणार नाही आहे। आता याचे छोटे छोटे असे गोळे करून घ्यायचे। मळून झाल्यानंतर आपण हात स्वच्छ धुवून घ्यायचा आणि नंतर बॉल करायचे। म्हणजे ते चिकट चिकट हाताला लागत नाही। हे बघा, असे बॉल करून घ्यायचे सगळे। मी आता असेच बॉल करून घेणार आहे। तुम्ही बघू शकता मी हे सगळे बॉल करून घेतलेले आहेत। आता हे आपण फ्राय करून घेणार आहोत। त्याच्या आधी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेले, त्याची आपण पेस्ट करून ठेवूया। हे आपले आपण सॉस बनवणार आहे तेव्हा आपल्याला लागणार आहे। आता आपण बॉल तळून घेऊया। तेल गरम करायला ठेवलेले आहे। आपण तेल गरम झालंय का बघूया। गॅस हळूच ठेवायचा आणि हे बॉल आपण तळून घेऊया। गॅस हळूच ठेवायचा आणि गोल्डन ब्राउन कलरवर आपण हे बॉल तळून घ्यायचे। जास्त फास्ट गॅस ठेवायचा नाही, तर वरून काळे पडतील, आतून कच्चे राहतील। कलर बदललेला आहे, हे बघा ब्राउन कलर आलेला आहे। आता हे मी काढून घेते आणि बाकीचे पण हे असे तळून घेते। 2 चमचे तेल घेतलेले, त्याच्यामध्ये आपण ही बारीक चिरलेली मिरची, आलं लसूण, कांदा, मिरची हे सगळं मिक्स करून घ्यायचं। थोडंसं परतून घेऊया। कांदा जास्त आपल्याला शिजवायचा नाही आहे, मिरची आणि कांदा। अर्धा चमचा मिरी पावडर, अर्धा चमचा लाल तिखट, एक चमचा रेड चिली सॉस, 1 चमचा सोया सॉस, 1 चमचा टोमॅटो केचप। हे सगळं मिक्स करायचं। आता याच्यामध्ये आपण पाणी घालणार आहोत। पाणी घातल्यानंतर कांद्याची पात घालायची, विनेगर 1 चमचा। आता पाण्याला उकळी आली की आपण ही कॉर्नफ्लॉवर मिक्स केलेली आहे ते घालणार आहोत। कॉर्नफ्लॉवर घातल्यामुळे आता दाटपणा येईल, ग्रेव्ही दाट होणार। जेव्हा तुम्ही बघू शकता सॉसला उकळे आलेले। आता हे आपण बॉल केलेले मिक्स करूया।
आदल्या दिवशी बॉल करून ठेवले तरी चालतात आणि नंतर ग्रेव्ही जेव्हा तुम्हाला सर्व करायचं असेल तेव्हा ग्रेव्ही तयार करायची आणि बॉल मिक्स करायचे आणि गरमागरम खायला घ्यायचं. हे बघा, आता हे असं गरमागरम लगेच खायला घ्यायचं. करून ठेवायचं नाही आधी. जेव्हा तुम्हाला खायचं असेल तेव्हा ते बॉल ग्रेव्ही मध्ये मिक्स करायचे. तर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. हे बघा, आपलं व्हेज मंचुरियन, कोबी मंचुरियन आपलं तयार आहे.